फक्त 6 मुली त्यांच्या सोबत होत्या। आपण तर किती संख्येने आहोत, 500-600च्या संख्येने या ठिकाणी आहोत आणि आपल्या मागण्या घेऊन आलेलो आहोत। म्हणून उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या महिलांचं त्यांच्या गरिबीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी तुम्ही गावामध्ये काम करत आहात आणि हे काम करत असताना तुम्हाला तुमच्या उद्याची भ्रांत आहे। म्हणजे नाटकामध्ये जेव्हा राजा म्हणून एखादं पात्र काम करतं तेव्हा त्याच्या भूमिकेशी ते एवढं समरस असतं, त्याला घरदार काहीही आठवत नाही, पण नाटक संपल्यानंतर त्याला त्याच्या पोटाची भ्रांत असते। तशी आपली अवस्था आहे। तुमच्या मनामध्ये समाजाविषयी कणव आहे, समाजाविषयी आत्मीयता आहे, पण मानधन मात्र फक्त मान जास्त आहे, धन मात्र कसं आहे कमी। मान धन या शब्दाचा अर्थ सांगताना कर्मचारी म्हणून आम्ही तुम्हाला कायम सांगत असतो की त्या राजाच्या गोष्टीसारखंच आहे। तुम्ही धनाची अपेक्षा करू नका, तुम्हाला गावामध्ये मिळणारा मान महत्वाचा आहे, म्हणून मानधन शब्द आहे। पण असं जरी असलं तरी कायम झाल्यावरती काय होणार आहे तर पहिलं मानधन वाढणार आहे, म्हणजे काम करायला एक प्रकारची ऊर्जा येणार आहे। जसं की आता कर्मचारी 2026 पर्यंत आहे असं तुम्हाला सांगतात ग्रामसंघाच्या बैठकीमध्ये, त्यानंतर हे सगळं काम तुम्हाला करायचंय, तुम्हाला उभं करायचंय आणि तुमच्या माध्यमातून गावात लोकांच्या माध्यमातून गावात हे काम जेव्हा चालणार आहे तेव्हा तुमचा जो लढा आहे त्याचा मेन उद्देश जो आहे की हा विभाग म्हणून तुम्ही कायम झाल्या पाहिजेत। याच्यासाठीच आपण मुंबईला आंदोलन केलं, कोविडच्या आधी आंदोलन केलं। त्यावेळेचा विषय आपला असा होता की खाजगीकरण नाही झालं पाहिजे आणि तो विजय आपला एक प्रकारे झाला। म्हणजे संघटनेची जी